आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी संसदेतनं संसद भवनात घडामोडींना वेग येताना पाहायला मिळतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला गेल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांसोबत बैठक सुरू झाली आहे। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी अभिजित पाटील सध्या संपर्कात आहेत। अभिजित, घडामोडींना वेग येताना पाहायला मिळतोय, काय घडामोडी घडतायत? तन्मय, जर आपण बघितलं तर दिल्लीत सध्या विद्यार्थ्यांचं नीट पेपर संदर्भात आंदोलन सुरू आहे आणि विद्यार्थी मात्र आपल्या मागणीवर ठाम आहेत की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला पाहिजे। आणि याच पार्श्वभूमीवर संसदेत खूप घडामोडी करताना पाहायला मिळते। गृहमंत्री अमित शहा ज्यांच्याकडे दिल्लीच्याही कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे आणि सरकारमध्ये ते नंबर 2 समजले जातात, असे अमित शहा आता लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला गेलेत। खरं पाहायला गेलं तर सरकारकडून सांगितले जाते की हा काही नीट पेपर फुटे असेल, हे सर्व विषय आहे, याच्यावर आपण संसदेत चर्चा करूया। मात्र विरोधक या मागणीवर ठाम आहेत की सुरुवातीला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा आणि त्यानंतरच चर्चेला सुरुवात व्हावी। आपण जर पाहिलं, काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे आणि जे राज्यसभेचेही विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी आज स्पष्ट केलंय की पहिल्यांदा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि त्यानंतरच लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल यात चर्चा होईल। त्यामुळे आता चर्चा कशी पुढे जाणार, कारण की विरोधक आपल्या मागण्यांवर ठाम आहे, दुसरीकडे विद्यार्थीही मागण्यांवर ठाम आहे, तर सरकार चर्चेचं निमंत्रण देते। ह्या सर्व गोष्टी पाहता आता लोकसभा अध्यक्षांसोबत अमित शहा यांची बैठक होण्याची शक्यता आहे। अमित शहा सध्या लोकसभेत पोहोचलेले आहेत, लोकसभा अध्यक्षांशी चर्चा होणार आहे आणि ह्या चर्चेतून काय मार्ग निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।